ओ माझे पहिले नाम 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 वंदुया धरणी मातेला वंदुया धरणी मातेला
त्यामध्ये बतेरा केतन कही तुझी माऊली पाटवली गावाची केतन कही तुझी माऊली पाटवली गावाची प्रत्येक शंकरपीठात निद्रास्त आहात देवराज ओ देवराज हा काहीतरी वेगळा चमत्कार आहे आपण चढले अरे तू कोण आहेस? मी तुमचा पुत्र आहे मी उत्पन्न झालो आहे मी आता काय करू कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू अरे तुझा वर्णन त्या सिंदुरासारखा झाला आहे म्हणून मी तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. तिकडे गेलो मग तिकडं आम्ही जागा काय पिताश्री सिंदुरा तू ह्या त्रिभुवनात कोठेही जा तुला कोणापासूनही भय नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ यमदूत जाईल. पिताश्री आपल्याला तर तप न करता वरदान मिळाले याचेच मला जवळ वाटते परंतु हे सारे किंवा खोटे याची प्रतिनिधी गावी म्हणतात प्रथम मी आपल्याला आलिंगन देतो. पिताश्री आपल्याला तर तप न करता वरदान मिळाले याचेच मला जवळ वाटते परंतु हे खरे किंवा खोटे याची प्रतिनिधी गावी
आणि हा आणि गजानन तुझा अंतराज वध करेल. काशी स्वामी तुम्हा जगण्याला स्वामी तुम्हा जगण्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी माझे दैवत आपले स्वागत असो. मुनिवाली या पिताश्री तर माझ्या इथून करून गेले, परंतु हा त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोण विरोध आहे का? मुनिवाली या शंभू महादेव आता असा जातो, असा जातो पहिला विनाशकाली विपरीत बुद्धी जगी संसारा जोडीन वाहिला जगी संसारा
जोडीन वाहिला तुझ्या संग आपली इच्छा पूर्ण होते का? पडदा दिसत नाही ना तिकडला उघडली नाही. परंतु थोडी आता विचार सफर करूया. मग या युद्ध मग विलंब कशाला? भाई दोस्त आहे बोलायचा. तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न केलास तरी आज गप्प बसणार नाही. आता असा जातो आणि त्या दिवशीचा छळ करतो. कोणती संकट आले तर तात्काळचे माझा धाव कर येतोच.
कोण? देवश्री विष्णू असे निवांत बसून काय पाहतात? हे राज्य माझ्या स्वाधीन करा आणि इथून तिथून जा. सिंधुरा वाल्या मार्गी परत जा. नाही तर प्राणास मुक्षे. मी इथे आलो तो माघारी जाण्यासाठी नाही. तुझ्या छाताडावर पाय ठेवून या सिंहासनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आलो आहे. सिंधुरा तुला ब्रह्मदेवाच्या वराचा फार गर्व झाला आहे म्हणून तू असं उन्मत्त होऊ नकोस. तुझ्यात जर सामर्थ्य असेल तर हो युद्धात तयार. ठीक आहे मग वेळ कशाला? विचार नाही करत. सिंधुरा
या मुलीला या. असं नसतं बा. सिंधुरा मी ते बसाडी नाही आलो तुझ्या हिताच्या दोन गोष्टी समजायवर आलो आहे काय मला ऐकायचं? राज्य सम्राट सिंगापुरा तू ह्या तुझा आपले राज्य प्रस्थापित केलेस आपल्या पराक्रमामुळे हे ऋषी आपापल्या राज्यामध्ये लपून बसले आहे परंतु कैलास पर्वतावरील पार्वती पुत्र गजानन आपले हार मानत नसून तो आपला वध करणार आहे. मुलीला या. काय म्हणे? गजानन माझा वध करणार? आता तो कैलास पर्वत आणि बाजूला गजाननचा पराक्रम.
ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंहासूर दत्त पार होण्याचा झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा श्रम मानला आहे आणि तो आता आपल्यावर चालत येत आहे. तो सूर्य आपण सावध आहोत. काही चिंता करू नका. आपण निश्चिंत राहा. हीच ती भुलेनाची कैलास नगरी. भुलेनाचा? हे भुलेनाचा. एक पुत्र गजानन. भुलेनाचा? मला गजानन समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. काय म्हणे? शरण ये. एक वेळ बळी पण करेन, परंतु शरण येणार नाही. प्रथम तू आता माझ्या समोर आहे आणि तो युद्ध.
सर्वशक्तिमय देव सर्वरूप सर्वविद्या मयूरेशं मयूरेशं बाप्पा गौरीनंदना हे गणना हे बाप्पा मोरया गौरीनंदना हे गणना बाप्पा पहिला किती आनंदाचा हे हात पंचारती सारे चरणी
तुझी गरुड एकट सेवा या सुगंधी गंधरापरी हम जब आए और बापा हम जब आया थोड़ा दुर्वा तुझे आए बाबू दुर्वा तुझे आए बाबू चढणार सयाग मात गुरुनी उचलून घ्या गडोईवर चढणार सयाग मात गुरुनी उचलून घ्या गडोईवर
मथुरे बाजार जायचं का गं? पण मथुरे बाजार जाताना तुम्हाला माहिती आहे का गं? अगं, मला तर मुलीच नाही माहित बघ. पण आमच्या शेजारी शिला मावशी आहे ना, तिला मथुरेचा रस्ता माहित आहे. तिला हाक मार बघ. मी नाही तूच मार्ग. थांबा, थांबा, थांबा. अगं, त्या वाटाळीला मारतो ना. तर तिथं माझा एकदम भट्टा. आता म्हणते. बरोबर आहे, ठीक आहे. मार हाक तिला. मावशी, अगे मावशी. काय गं पोरी गं? अगं, मावशी मथुरे बाजार चाललोय बघ. अगं यायलाच पाहिजे का? हो, यायला काय पाहिजे बिगी बिगी. अगं बिगी बिगी येतो. अगं एक मोठं काम आले ग मला. अगं थोडस माझ्या नवऱ्याला दूध पाजते आणि बिगी बिगी आले. हा मी आले आले आले. वारीला या म्हाताऱ्या मावशीला बागा हात तुम्ही वारीला या म्हाताऱ्या मावशीला अगं तारा, का बरं हाक मारली? अगे मावशी, आम्ही पुरी पुरी मिळून मथुरेच्या बाजारात निघालो आहोत बघ. अगं मग अडलाय कुठे? अगे मावशी, मथुरेचा रस्ता आम्हाला माहित नाही. पण तुला हाक मारला बघ. अगं मथुरे बाजारात निघालाच खरं. घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. अगे मावशी, सांगितलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ऐक तर ग मावशी, मी की नाही घेतलंय पातळ परपरीत दूध. अगं काय पातळ कडकडीत दूध? अगं ते का कसं काय? हे मावशी, माझी म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत देते बघ. अगं ऐकलंस का तारा? हो ऐकलं. अगं ह्या मुलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. बरं तिथं जाऊ दे. तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी, ह्या मुलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा तो बाबू मलाच बघतो. तू कशाला असते? काय घेतलंस ते सांग. मावशी मी बघितला खावा. अगं काय? मावशी मी बघितला खावा. त्याला पण हवा ते उभ्या उभे अगे तुझ्या काही जिभेला हाड बीट असं चार चौकात सांगतात काय उभे उभे नाही? हा म्हणते मग पटकन सांगायचं असं थांबून कशाला सांगतेस उभे उभे नाही? सर माग. अगं तू काय घेतलंस? काय झालं सावकाश मुडशील बिडशील. बरं काय घेतलं बाजारात जायला? मावशी, मी अगं काय तुझी इथं मम्मी आली मी करतेस ती? अगं काय घेतलंस ते विचारते. अगं घे. अगं बाई तुझ्या गाडीचा घे टाक आणि सांग पटकन. अगं
अगं चाललं तुझं हे नेहमीच आहे. मला माहितीये तू काय घेतलंयस. तूप घेतलंयस ना, मग एवढंसं तूप सांगायला थू 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 तू काय गरज काय. अगं तू काय घेतलं. इथं काहीतरी वेगळंच आहे. बरं काय घेतलंस. अगं मावशी मी की नाही घेतलंय. अगं काय मावशी मी की नाही घेतलं दही. सावकाश तुझ्या हिताच पातळ जावी. बरं का अगं राणा ठीक आहे तर मग चाल बाजारी. अगे मावशी तू आम्हा साऱ्या पोरीला विचारलं पण तू काय घेतलं काय सांगितलं काय तू. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीस बघ रताळी. काय रताळी घेतली. हो अगे मावशी लावले तरी कुठे. अगं म्हणजे तू माझी रताळ्याची बाग बघितलेली नाही. नाही नाही दिसते ती रोज माझ्या घरी येतेस ना. येते ना घरी तुझ्या. मग माझ्या घरी काय माझ्या भावाला बघायला येतेस ना. लावले कुठे ते तरी सांग. बरं जरा अशी पुढे ये. येतो पुढे. अगं जरा अजून पुढे ये. अजून ते पुढे. हे बघ बांधाच्या या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत सगळी रताळीच आहे. ते जाऊ दे. छोटंसं गाणं घे. अगं मला कुठून येते गाणं. तूच घे मी मागणं धरते. अगं बसाडे गाणं म्हणते लगेच आली मागणं धरते म्हणजे काय? गाणं धरते. हॅलो हॅलो श्री दत्त गुरु प्रासादिक मंडळ श्री दत्त गुरु प्रासादिक मंडळ वाशी कर्डेवाडी याचकडून खास कवळणीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या डोईवर भरले दुधाचे माठ ही गवळण कॅशोवरती सादर करायची. हॅलो तसेच श्री सोलजाई नाट्य नमन मंडळ देवरूख कोलेवाडी श्री सोलजाई नाट्य नमन मंडळ देवरूख कोलेवाडी या नमनाचा अभंगाचा बादशाह असं ज्याला संबोधलं जातं ते संकेत गोपाळ कॉमेडी किंग प्रशांत वडद कोलेवाडीची राधा या राधेची भूमिका साकारलेले सोहम कांबळी यांच्याकडून खास कवळणीसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. केदारी नाट्य नमन मंडळ पाठवले जाते मनास व्यापारावर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मथुरेच्या या नगराला
जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला सुटला वारा या वाटेला सुटला वारा या वाटेला केला साज सुंदर निरोधी दाऊ मथुरेच्या नगराला केला साज सुंदर निरोधी दाऊ मथुरेच्या नगराला जाऊया पिलोनी बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया पिलोनी बाजाराला मथुरेच्या या नगराला सुटका वारा या वाटेला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला केला साज सुंदर मिळून जाऊ मथुरेच्या नगराला
संतांचा संचार बाहेर केला विष्णूचा आठवा अवतार मलाच म्हणतात त्रिपुट भगवान बोला पुंडलिका वरदे आज बुधवार मृत्यूचे बाजार 1636 गोपिका नाटक करून मृत्यूचे बाजार चालले त्यांना पिंपरीच्या मागे अडचणीची कामगिरी त्यांना सुधारणा दिली पाहिजे तर हे पेंड्या तर हे सुधामा आलो देवा आलो देवाचे जगणे प्रणाम असो देव बाप्पा आम्हाला अचानक बोलण्याचे कारण तरी कोणते पेंड्या अरे सुधामा किती दिवस आले आपण चेंडू पडीन आडो खेळू नाही होत ठीक आहे देवा आता आपण बोलूया हे काम करूया
काटमाट करून फोटोच्या बद्दल चालले त्यांना पिक्चरच्या मध्ये अटक करून सांगितली तुम्हाला दोघांना सोबत आहे हा काम सांगितलंय अरे काम तर केलंच पाहिजे थांबायला सांगा हा. त्याच्याकडून दही दुसरं आपल्या घ्यायला होय, सांगा होय. चल घरून घाटामध्ये जातील चल, 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 आडू द्या. चल सौरी माझ्या चढूया घाट जपुनी सुंदरी पोरी ढोलक बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी पोरी ढोलक बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी सौरी माझ्या चढूया घाट जपुनी सुंदरी सौरी माझ्या चढूया घाट जपुनी सुंदरी थोडी बघ बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी थोडी बघ बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी अवघड मरणाचा यावाचा डोई बंधुरच साठा एकमेकींना देऊन हात चढूया बंधुरच घाटा अवघड मरणाचा यावाचा डोई बंधुरच साठा एकमेकींना देऊन हात चढूया बंधुरच घाटा मधुरी गोडे मधुमासनी मधुरी गोडे मधुमासनी गोरी डोलक बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी गोरी डोलक बघ करून जाऊया मथुरेच्या बाजारी झाली तुम्हारे प्रभातरे डोईवर घाई कराग घरून जाई नवसाचा दरबार झाली तुम्हारे प्रभातरे डोईवर घाई कराग घरून जाई नवसाचा दरबार नवसाचा दरबार नवसाचा दरबार
आलो आलो पेपर ब्लॅकचे मालक मकरंद करणे यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं शाही गाणी स्टेजवर येऊन सादर करावं. मला जमणार आहे. इकडे नाही आपल्याकडे राय सगळ्या बघून आहे ना पाठीला फक्त एका पाय नांगडा आहे रे. अरे याच्यात बायको हुशार बोला. अरे हे वाकड्या वाकड्या हे काय नाही तुला म्या अरे मामा ये आता आलो 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 माझी आईला मला गडबड म्हणजे काय यावेळी लयच गडबड झाली. मी येऊ नाही अरे उगीच हात मारला म्हणजे अरे वाय तिच्या घरला जाऊ कशाला म्हणजे अरे कशाला पण वाय तुझं गुतलं होती काहीतरी कोणती म्हणजे तुम्हाला माहित नाही सांगितलं तुम्हाला माहिती आहे. अरे माझी सांगू काय अरे खबर पाहिजे तुम्हाला अल्ल घेऊन आले म्हणजे काय झालं माहितीये मग कळलं माहितीये अल्ल गुन्हा त्यांचाच गुन्हा मग अगं त्यांचाच गुन्हा म्हणजे काय मग तू तर काही काम व्हायला पण घेऊन येतो तर गुलामा ज्ञान कुठं गेला काय माहिती नाही. अरे तर म्हणतो मी अगं जिकडं तिकडं खाली साड्या लावलेली आहे साड्या लावलेली आहे काय खाली जाताना पावता हाताला समजत नाही. हा हात मारतो
तांबू श्री सगळ्यांचे पावते खाऊन तयार झाली ती जिंकलं असू काय टेन्शन घेऊ नकोस काय मला काय बघितली मला बोला बघितलं काय मला एवढा 3 महिन्यात आई गुलामा 3 महिन्याला केवढा असणार गुलाम मोबाईल काय रे मला काय झालं माहिती आहे कोणता माझा विचार पाहिजे अगं विचार म्हणजे काय अगं काय झालं माहिती आहे म्हातारी देवा निरोप दिला काय झालं माहिती आहे बंड्या
तुझ्या पप्पाला शाळेत घेऊन ये. हा अरे मी नाही, माझ्या पोरगा शाळेत जाणार. हा त्याला म्हातारी निरोप दिला नाही. तुझ्या पप्पाला शाळेत घेऊन ये. तर आपला मी शाळेत घेऊन बांधायला गेलो. कलभर म्हणजे काय ती खावालो की नाही. बंध्या मात्र केला काय. हा? ते काय झालं माहितीये, म्हातार का म्हणाले आज तुमच्या आणि वर्गाची बरीच आहे ना बाई. हा घेतलीच पाहिजे. अरे घेतली पाहिजे म्हणजे काय. अरे गुलामा घरात अभ्यास करतो पण शाळेत काय करतो माहित नाही. अरे मग काय सांगतोय, एक दिवस बांधायला घेऊन शाळेत गेलो. म्हातारा समोर उभा केला. फुले काय झालं, म्हातारा बांधायला पहिला पाहिजे काय चलन पंजा. पाऊस पडून गेल्यावर पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात, विजा का चमकतात, का चमकतात. का चमकतात. हे पंजा कुठे गेला तो द्या. हे रे मलाच ना सांगतो बाबा पंजा पंजा काय चला नाही. विजा का चमकतात. पंजान छाती ठोकून सांगितलं. छाती ठोकून काय सांगितलं. म्हातारानो पाऊस पडून गेल्यावर हा. विजा नाही चमकत. मग काय चमकतं. वरचे देव आहेत ना हा. व्याख्या मालूम बघतात तुझा पाऊस पडलाय. आल्या आहे की नाही. पंध्या उचल आहे की नाही. म्हातारा दुधला पैसा मला तुटला. पंजा मला सांग पंजा फलांची नावं सांग कशी काय. हे पंजा आता तू गेली. अरे म्हाताराने पंजा विचारले पंजा फलांची नावं सांग. सांगितलं फणस चिक्कू पेरू किती झाले. एक डझन केली. माणसाला जिंकलं पाहिजे. हातामध्ये बंद्या करायचं काय. मात्र जिंकला पण विचारला बंद्या एवढा उंचालायत ना. मला सांग तुझा जन्म केव्हा झालाय. बंद्या मला बुधवारी झाला. बंद्या माथेराला काय विचारलं उलटा. माथेरानो तुमचा जन्म केव्हा झाला. माथेर बोलले नाही वारी झाला. काय बरोबर बंद्या काय बोला. माथेरानो खोटं बोल नका. रविवारी जन्म होत नाही. रविवारी सुट्टी येते. काय म्हणजे मी काय म्हणतोय तुमची घालमल काय झाली. हा छोटी येऊन छोटी कामगिरी करत नाही. म्हटलं मला माहितीये छोट्यापासून मोठं होतं. डायरेक्ट मोठं कामगिरी काय. हा हा मला शोधलं 306 गोपिका हात मात करून. हा जाऊ दे मग त्यांना पिंपळाच्या वाडी थांबवायचं. हा, आणि त्यांच्याकडून दही दूध ताक गोळी घ्यायचं. आणि काय घ्यायचं खायचं. हा आता म्हण आवाज बोली. हा मी खाणार. तुम्ही कशाला आले मला माहितीये. कौलनी कुठे पत्कन दाखव. पाहिलेच नाही. मात हे काय काय. ठीक आहे देतो तुला. चल लोक नाचत जाऊया. तुला हा काय बघतोय त्याला दही दूध पाहिजे. होय ना बघत जा. तुझा मेले
तो खेळ तापू नका तो पाठी आला नाही ठेवलं का जमा आज काय आलं आज मी येऊ लावणार नाही. काय हा, चला होता चप्पल आपल्या हातात लावता. अरे एकूण जीव जाईल काय जमा तुला सांगतो पाहिलं तू गवळणी पाहिजे गवळणी पाहिजे या गवळणी आहेत ना पांढऱ्या पांढऱ्या बुजूत आहेत कशा काय दही दूध ताक गोळी सर्व खाता म्हणून त्या येऊ सांगणार नाही का मला काय म्हणतो बघ काय म्हणतो दही दूध खातात म्हणून पांढऱ्या पांढरे गण माझ्याकडे ऐकतो तो. अच्छी दही दूध खातात म्हणून पांढरे मला मी काय म्हणतोय गवळणी पांढरे आहेत पण त्या म्हणजे ना पांढरी आहे पण असली आहे पांढरे पण असते काय छपत बघा आहे ना रे अरे ती पोरींची मावशी आहे त्या बाजारात चाललाय तर नादा लागू नको तू काय करल काय काय करल राबल आहे मावची हा. अरे येंगव गेली बरोबर करू तुला रामच राधीच्या बसून मावची आहे ना काय करू काय करू हा. तूच काय तर कर ठीक आहे बघ काय झालं ये मावची नाही, अजून ऐकणार नाही आजी ना. नाही ऐकणार नाही. पहिली आहे होय. पहिली आहे काय आता वय झालंय का तिचं हा. असू दे तो वाढत चाललेला आहे. होय ना हा असू दे मावची आहे ना काय ठीक नाही किती काय काय जमत. जरा जपूनच माझा पोरगा आहे ना काय घंटा वाटत काय म्हणजे माझी हा, बरोबर. मावची या 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 ग माझ्या बंदेला आतमध्ये घ्या सुदामा? बंदेला आत घेतला. कुठे गेला म्हणजे आवाज नाही आतमध्ये गेलाय काय नाही ना असू दे जरा माझं अजून थोडं प्रेमाने होय ना हा. खाली घेऊन जा खाली घेऊन मावचे काय झालेलं मेल्या उंदरा? मला उंदरासारखाच दिसतो तो ती नाही ना उंदरासारखं, तो उंदीर नाही. मावचे मेल्याच्या उंदरासारखंच आहे. तोंड थांबून ठेव काय झालं रे हा तोंडात आणून काय तू बोलू नकोस हा हा येवलीचा उंदीर आहे ना काय रे मेल्या हा. हे तर अजून एवढूचाच आहे उंदीर हा? हाय. काय काय उंदीर हा मावचे हा येवलीचा उंदीर सांगतोय अरे मेल्या काय ते सांग पटकन तर सांगतोय येवलीचा उंदीर हा. उदमा एवढ्या मोठ्या पोत्याला हे मेल्या का भाग मारी कुठला काय करा काय झालं मी काय बोलतो पुन्हा भाग पाडला नको आता मी तर पाडू नको पाडू नको. काय झालं तुझ्या नक्षत्रावरती जाऊ तू. काय बोलतो अजून अरे कधी अजून खाली घे. अजून हा बरं तुझ्याला इकडून घे हा, घे. मावशे ये अरे आता काय झालं मावशे मी काय म्हणतोय काय तुझं नाव काय आहे ग मेल्या माझं नाव होय होय. पण तुला काय करायचंय पता दुखणार नाही तुला काय करायचंय माझं नाव हे विचारते अगं मला थांबताय नको काय पोलीची मावशी आहे पण तुझं नाव काय आहे बरं आहे हा अरे माझं नाव श्रीवल्ली हा? काय बोलली काय झालं काय बोलली काय तिचं नाव काय बोलली शिवल्ली. बोलला. माझ्या नावाचं जाऊ दे. तुझं नाव काय ते सांग भाऊ म्हणजे अजून पण ओळखला नाही तुला मावशी तू मला अजून ओळखलं नाही मग अशी म्हणतो उंदीर ए, तुझा उंदीर आहे मावशी काय? मला ओळखलं नाही दाखव. ओळख दाखवतो बघ दाखव. मावशी मला अजून ओळखलं नाही नाही. नेलीच नाही तो मगात पण तिकडनं आलोय एवढा नात्यात आलो हा एवढ्या खाली वाक्या लावल्या याला लावणार वापट्या आणि ते खालच्या वापट्या सुकून घालायला आले वापट्या लावणार. काय काय बोलली वापट्या वाक्या खाली सुकले वाक्या खाली सुकले तुला म्हणते. सुकले नाही हा भारताय मावशे ऐकलत ना काय वाक्य हा असू दे काय बघतोय मावशे मी काय म्हणतोय काय ते तू पटकन आलेली कुठून जायची कुठं अरे आम्ही आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला अजिबात जाऊ नकोच मथुरेचा फरफरी झालाय बरं आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ तिकडं वय घातली बरं आम्ही तिसऱ्या वाटेने जाऊ तिकडं गेलं घातलंय अरे पण आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण खबर अजून नाही, मला नाही. ओळखलं का? खाली बघ ना, पाय आहे. मावशे
मला अजून नाही लागलाच. अरे काय अगं मावशे मीच तो. अरे पण कोण अगं सुदामा मीच तो. अला आपण कृष्णदेवाच्या चमकीच्या चवण झाली आहोत. अरे मग तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का कायदा हा? हाय मग सांग की पटकन ऐक तर. बंद केली ही तुझी वाट ठेवा उतरून डोशीचे माठ पेंड सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा भाऊ देवाचा कायदा कायदा भाऊ देवाचा कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोहीचे माठ बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोहीचे माठ शेत सुद्धा मला जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा सारे मरते ते सोडून दिया मावते गेले देवानी सारे मरते तुम्ही जीवनी आम्ही सांगतो या देवानी कृष्ण देवाचा हुकूम तोडू नका साऱ्या सीताला अप्पा देऊ टाका कायदा कायदा देवाचा कायदा कायदा देवाचा अरे लय आवडली आईचं बोल. तेव्हा ती काय काय तिकडं? याची लाल पडाली आहे. अरे मी तो दाखवला वरच्या वर. मी काय म्हणतोय कामगिरी झाली कामगिरी नाही झाली. म्हणजे आपल्या कायद्याने आहेत ना हा सर्व कामगिरी बसले झाली. पाहिजे इथं. एवढंच ना. आला घाबरतो काय हे मावशे अरे आता काय झालं मावशे मी काय म्हणतोय काय सगळ्या पोरी तुझ्या आहेत काय गं? अरे मेल्या हो हा? होय मग एवढी अंगावर पाहिजे काय करायला लागणार? हा? अरे काय ते सांग पटकन. सगळ्या मुली तुझ्या आहेत? अरे हो सांगितलं ना एकदा बरं मी काय म्हणतोय काय होतं आहे? बरं मी काय म्हणतोय ए, अगं ह्या मुली तुझ्या आहेत जरा ओळख करून देशील काय गं मला जरा ओळख करून दे गं म्हणजे त्याला नाव समजेल मला अरे पण मेल्या कशासाठी अगं आजकाल काय चाललंय मावशे ह्या मोबाईल कशात उपयोग ठेवला नाही कशासाठी कशासाठी त्याला विचार आजकाल फेसबुक हे चाललेलं आहे सगळ्या बरं कोणाची ओळख हवी हा बघ, पहिले ए बाई काय काय? तिकडे कोण आहे तुझा तोंड फोन नाही गेला? हा ए मगे नाव काय इथं? बरं तू पुढे हा तिकडे काय कोणाचं इथं ना हा अरे इथं नाव सीमा हा? काय? सीमा सीमा? दे. अरे काय दे निर्मा? म्हणजे नाव सीमा दे निर्मा अरे पण मेल्या कशासाठी माझी बॅग धुवायला माझी बरं तुझा हा अजून कोणाची ओळख हवे इथं काय आहे मगाचपासून बघते बोलते काय झालं? मगाचपासून बघतोय हा. बघतोय मी तिच्याकडं मेल्या काय सांगते नाव नाव इथं नाव शीला शिरला? अरे बापरे शिला नाही बरोबर आहे की नाही मेली शिला भाग्य मला अरे तुला कशाला शीला भाग द्यायची काय ती बरं काय काय सांगते नाही तिचं नाव आहे बरं ये मावशे मावशे तुला सांगतोय काय झालं तिला कुठं तरी बघितलं वाटतं गडबड तुला बोललो मगाची मी हा बरोबर. मावशे हीच काय हीच माझ्या घरी आली मात धरी ए! तिला विचार माझ्या बायकोला काय काय सांगितलं नाही काय सांगितलं ते सगळं माझं भूल झालं माझं हा अगं, काय सांगितलं त्या घेऊ गेली धैर्य गेली बायकोला काय सांगितलं
हा मावशी हा बरोबर आहे माझं. काय तुझं बरोबर आहे? मी गाडीकडे गेले होते. लोकांना बघितलं. हा? कोणीतरी बाई होती. काय म्हणते काय ही? मम्मीला बरोबर सांगितलं ना तुझ्या बायकोला. काय मम्मीला काय सांगते ती? काय म्हटली? कोणीतरी बाई होती तिच्यासोबत. होय काय रे अरे बाई नाही रे गुलामा माझी गाय. हा म्हणजे तिची गुरा आणि तुझी गुरा गुलामा गाय माझी गेली. हा बरोबर चालत होतं ते. मम्मीला तेच सांगितलं. तो बायकोला सांगायचं आणि त्यात काय झालं? त्यात नाही काय झालं बायकोने नाव सांग दिली तिचं. ना. बरं हिचं नाव? हा. अरे ही रेवती. रेवती काय? काय नाव आहे मावशी? का? आई शपथ रेवती काय पण का? सगळ्यांच्या भोवती फिरवती. ओके हा. तिचं सांग पहिलं नाव मला. का? तिचा आणि त्या ओंकार माजरेकरांचं पहिलंच ठरलं. तो त्याला पुन्हा मनानं पाणी नाही देतो. वय! सकाळी पाणी येईल की नाही ते. तिच्या बोलवलं ना? त्यासाठी आलाय ते ओंकार पण बघायला तुला. येलीच नाही अजिबात नाव नको लग्न हिचं. का? अरे गुलामा त्याला काय कामधंदा आहे काय? का? मी या बँकेत कामाला येतो. मी येलीच नाही ती. कामाला कधी जातो वय! दिवसाचा आ? मग रात्री जायला नामाला अरे जातो. बँकेत नाही मला माहिती आहे. अरे गुलामा मला लागते माहिती आहे बँक हा येते माहिती माहिती आहे आहे. सगळ्या तिथे पडली आहे ध्यान उचलतो हा? बरं हिचं नाव सांगू ना. हा. बरं हिचं नाव अक्षता. वा का? नाव म्हणत आहे अक्षता मग मस्त टाकील चांगल्यावर अक्षरा मला इथं त्याच्यासाठी बोलायलाच ते सांग. अगं मावशी मी तर सांगतोय काय? आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गवळणी खाली बसल्या पाहिजे अगं पोरीनो सांगितलं ना ह्याच्या कायद्याने बसा आपण थोड्या जमल्या म्हणून बसूया. काय ध्यानच अगं पोरीनो बसा. हा काय नाही देणार आम्ही पुढे होतो. हा, पटवून देतो. गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला गुलाबी जगाला या गोकुळाला दंत घरी वाढलोकी श्रीनंदलाला गोकुळिया वाढलोकी श्रीनंदलाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला रंगो फुलाला गगनी कागदुनी नंदलाला गोकुळिया वाढलोकी अजून अजून दिसते तर आपणच पूर्ण करावी. गौरवी तुम्ही आल्या कुठून? तुम्ही जाणार कुठे? आम्ही आलेले गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मजूर तर आता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? आम्हाला म्हणतात तुमचं भगवान. तुमचे बाबा असे नसतात. मग आता कसे असतात? बाई बंधू, देवी
असतात ते राहते कलियुग आहे. कलियुगामध्ये देवांना अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा ते जन्म कोणा सांगा नाही तर मी जन्म पुन्हा. राधिके तुला सांगितो माझ्या जन्मदिना. राधिके तुला सांगितो माझ्या जन्मदिना. जन्म माझा थांब करते सत्यावरती दिले होते आठवणी पूर्ण कर. तुला
ही प्रिय सखा तुम्हारी राधिका, ही प्रिय सखा तुम्हारी राधिका. गुलाबालाही असती काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे, प्रेम जीवाला प्रतीक वाटे, प्रेम जीवाला प्रतीक वाटे. गुलाबालाही असती काटे प्रेम जीवाला प्रतीक वाटे, प्रेम जीवाला प्रतीक वाटे, प्रेम जीवाला प्रतीक वाटे. हळूवार तरी माझा तू बसता, सागर हा दुरावा राहता तुझा, ही प्रिय सखा तुम्हारी राधिका, ही प्रिय सखा तुम्हारी राधिका.